मराठी माणूस पंतप्रधान होणार असं भाकीत पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलेलं असतानाच मुंबईतल्या एका कार्यक्रमात उद्योगपतींनी एक वक्तव्य केलं। उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख पंतप्रधान असा केलाय। अर्थात हा उल्लेख चुकून झाला असंही नंतर जिंदाल म्हणाले, पण एप्स्टीन फाईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होण्याची चर्चा या पार्श्वभूमीवरच फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख झाल्यानं आश्चर्य वाटलं आणि या सगळ्यावर फडणवीस काय म्हणाले ते सुद्धा पाहूया। देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख। पृथ्वीराज चव्हाणांपाठोपाठ जिंदाल यांच्या वक्तव्यानं आश्चर्य। फडणवीस म्हणतात याला काही अर्थ नाही। एप्स्टीन फाईल्स अमेरिकेत उघड होणार आणि मराठी माणूस पंतप्रधान होणार। पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ आहे। पृथ्वीराज चव्हाणांचं हे वक्तव्य चर्चेत असतानाच आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे। ती म्हणजे उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आलाय। गुंतवणुकी संदर्भातल्या एका कार्यक्रमात जिंदाल बोलत होते, त्यावेळी काय घडलं तुम्हीच पहा। तो मैं आज आपका यहाँ बहुत समय नहीं लूंगा, क्योंकि हम सब यहाँ प्रधानमंत्री जी को सुनने के लिए मुख्यमंत्री जी को सुनने के लिए यहाँ आए हैं। और ये भी मुंह से गलत निकला, लेकिन देखिए एक दिन ये भी सच होगा। हमारे मुख्यमंत्री जी, ऐसा होता है हमारे हिंदू उसमें बोला हुआ है कि मुंह से कोई बात निकलती है तो वो पता नहीं सरस्वती अपनी जबान पे बैठी है या क्या है, तो ऐसा भी होता है। आपण फडणवीसांचा पंतप्रधान असा चुकून उल्लेख केला असं जिंदाल यांनी मान्य केलाय। मात्र त्याचबरोबर एक दिवस असा येईल की हे खरं होईल असंही ते म्हणाले। देवेंद्र फडणवीसांना याबद्दल विचारलं असता ते म्हणाले याला काही अर्थ नाही। तुम्हाला पंतप्रधान म्हणून चुकून का होईल? याला काही अर्थ नाही। असल्या गोष्टींकडे मी लक्ष देते। याला काही अर्थ नाही। असल्या गोष्टींकडे मी लक्ष देते। बोलता बोलता असं चुकून होतं हे मान्य, पण जिंदाल यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व आलंय ते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या भाकितामुळे। अमेरिकेत एप्स्टीन फाईल उघड झाल्यावर भारतातही राजकीय भूकंप होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। त्याच्या अनुषंगाने कदाचित मोठे बदल भारताच्या राजकारणाचे परिणाम होऊ शकतात। ओके। आणि झाले तर मग त्यातलं मी एक राजकीय विश्लेषण म्हणून केलं होतं की शेवटी पंतप्रधान पदामध्ये काही बदल झाला तर मग भाजपचाच पंतप्रधान होईल, तो आमचा काही होणार नाही कोणी। आणि भाजपमध्ये जी नावं डोळ्यासमोर आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत त्यामध्ये मराठी माणसं काही पुढे आहेत। पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भाकिताबद्दलही एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता। आज सुदैवाने मोदीजींची तब्येत उत्तम आहे, मोदीजींची एनर्जी उत्तम आहे आणि आपण जर बघितलं तर 40 वर्षाच्या तरुणाला लाजवतील इतकं काम मोदीजी करतात। रोज 17-18 तास काम करतात। आम्ही बघतो 17-17 तास काम करत असताना बैठकीमध्ये सारे जांभई घेताना आम्ही बघितलं नाही त्यांना आजपर्यंत। मग इतका एक चांगला नेता, त्याचं नेतृत्व इतकं फुलत असताना आणि फिजिकली आणि मेंटली फिट असताना उत्तराधिकाऱ्याचा विचार कशाला करायचा? आत्ता काही उत्तराधिकाऱ्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही। मोदी जे आहेत 2029लाही मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री होते। देवेंद्र फडणवीस अर्थातच या सगळ्या शक्यता नाकारतायत, मात्र राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, हाच राजकारणाचा मुख्य नियम आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।